सर्वप्रथम मानाचा जे आदिवासी जोहार समजायलाच. तर मित्रांनो, आपण चाललेलो आज वरखेडला, तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर गाडीमध्ये बसलो आणि चाललो परत पुढं. एकदम मस्तपैकी फुल्ली फॅमिली संग चाललेलो होतो मित्रांनो. एकदम हास्य मजाक करता करता. तरी आहे माझी बहीण, ती बकबक करत होती. म्हटलं गप. तर गाडीमध्ये मस्तपैकी फुल एन्जॉय करता करता गार वातावरणामध्ये तेवढ्यात तर त्यावेळी मामा म्हणे माझी एक रील काढ मस्तपैकी. तर यांचं यूट्यूब चॅनल आहे बँड लवर म्हणून, तर जाऊन चेकआउट नक्की करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. इकडे चहा प्यायला ब्रेक मारलं मित्रांनो. चहा प्यायला हे आपले यूट्यूबर आहे आपले वाले, यांचं यूट्यूब चॅनल आहे. तर चहा प्याता प्याता त्याच वेळी चालले खानदेशी गाण लावून. तर पैठणच्या धरणावर आलो फायनली वरखेडमध्ये. मित्रांनो, वरखेडमध्ये पोचलेलो आहे. तर बघू शकता मागे जे आहे ते धरण आहे, पैठणचं धरण म्हणतात त्याला. एकदम छान जो वातावरण जो आहे इकडं एकदम मस्त छान बघू शकता तुम्ही. एकदम वावर बिवर एकदम थंड वातावरण, एकदम शांत आहे. तर मित्रांनो सांगतो की इथं देवीचं थान कसं काय, म्हणजे प्रकट कशी काय झाली, इथं मंदिर कसं काय देवीचं, त्याच्यामध्ये समुद्र मंथन याचा उल्लेख झालेला आहे. मित्रांनो ज्यावेळी समुद्र मंथन झालेलं त्यावेळीस त्यामधून 14 रत्न बाहेर आलेले होते. तुम्हाला नसेल माहिती तर गुगल व किंवा यूट्यूब चॅनलवर तुम्ही सर्च करू शकता, त्याच्यावरती तुम्हाला खूप सारे व्हिडिओ भेटून जातील. तर मित्रांनो, समुद्र मंथनातून जे 14 रत्न बाहेर आलेले होते त्याच्यामध्ये होती एक लक्ष्मी माता, जी आत्ता तुम्ही घरामध्ये पूजतात, किंवा लक्ष्मी म्हणजे जिनं धन येतं तुम्हाला माहीत असेल लक्ष्मी माता. तर लक्ष्मी माता प्रकट झालेली होती समुद्र मंथनातून. त्याच्यानंतर अजून एक माता ती आहे अलक्ष्मी. अलक्ष्मी म्हणजे वरखेडची राणी, जी आत्ता आपण वरखेडमध्ये आलेलो आहे. तुम्हाला पुढे नंतर दाखवतो मी मंदिर व मधली मूर्त जी. आम्ही लय लहान होतो त्यावेळेस आलेलो होतो इथं वरखेडमध्ये. त्यावेळेस इथं काहीच नव्हतं. तुम्ही आत्ता बघू शकता, आत्ता सध्या इथं खूप सारा बदल झालेला आहे मित्रांनो. ज्यावेळेस आम्ही आलेलो होतो त्यावेळेस मी लय लहान होतो खरं म्हणजे. तर मित्रांनो, ज्यावेळेस अलक्ष्मी प्रकट झाली आणि लक्ष्मी प्रकट झाली, लक्ष्मी जी प्रकट झाली त्यावेळेस नारायणाबरोबर लक्ष्मी मातेचा विवाह झालेला होता. तर मित्रांनो, नारायणाने जी वरदान दिलं लक्ष्मी मातेला, की असं वर दिलं की जी तुझी पूजा करेल तू त्याला धन प्राप्त करशील, असं जे वरदान आहे ते लक्ष्मी मातेला दिलं होतं. तर अलक्ष्मी जी आहे ती म्हणजे लखाबाई अलक्ष्मी आहे. अलक्ष्मीला असा वर दिला की लक्ष्मी मातेला वर दिला की लक्ष्मी मातेची पूजा घरामध्ये होईल आणि जे धनप्राप्ती होईल. आणि अलक्ष्मीला सुद्धा असाच एक वर दिला, पण तो थोडासा वेगळा आहे, की असा की जो पूजा करेल तू बी त्याला धन प्राप्त करशील, पण तुझी पूजा स्मशानमध्ये होईल. जर मित्रांनो स्मशानमध्ये पूजा होईल तर तुम्हाला यूट्यूबला खूप सारे व्हिडिओ भेटून जातील. लखाई माताचे किंवा स्मशानमध्ये जी पूजा होती ती असे व्हिडिओ खूप सारे भेटून जातील तुम्हाला. अजून मी पुढे दाखवतो. मित्रांनो, हे पैठणचं धरण आहे मित्रांनो. आणि पैठणवरून जेव्हा आईची पालखी निघते ती डायरेक्ट वरखेडमध्ये येते, जिथं आपण आत्ता सध्या आहे. तर हे आहे आई लक्ष्मी माता म्हणजेच लकाबाईचं मंदिर. आता तुम्ही बघू शकता इथं खूप सारा बदल झालेला आहे. इथं पहिले सर्व काटे कुठे होते. लकाबाई राणीची सांगतो कहाणी, सांगतो आनंदाने लागली आईची ओढ, सांगतो आनंदाने लागली आईची ओढ. स्वर्गहून भारी लकाबाईनं रचलं यावर खेड, स्वर्गहून भारी लकाबाईनं रचलं यावर खेड, रचलं यावर खेड लकाबाईनं. तर मित्रांनो, हा माझा पहिला ब्लॉग होता. जर ब्लॉगमध्ये काही चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये दुसऱ्या व्हिडिओ, दुसऱ्या गोष्टी, नवीन जागेवर. तोपर्यंत जय आदिवासी, जय जोहार. भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.